नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची खीर नवरात्रीसाठी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी हा पाव किलो लाल भोपळा घेतलेला आहे। त्यानंतर बदाम घेतलेत मी, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट्स घ्या। मी बदाम आणि भोपळ्याच्या बिया घेतल्या। त्यानंतर विलायची पावडर, साखर 1 वाटी, 1 लिटर दूध घेतले, तूप 2 ते 3 चमचे आणि पाव किलो खवा। आता मी आधी दूध तापत ठेवते। आपलं दूध गरम होईपर्यंत आपण भोपळ्याची साल काढून घेऊन भोपळा किसून घेऊयात। असा साल काढून झाली आहे आणि आता किसून घेतली मी। बघा, आपला लाल भोपळा किसून झालाय आणि दूध पण आपलं उकळलंय, पण आपल्याला दूध थोडंसं आटवून घ्यायचंय म्हणून मी ते मंद आचेवरती ठेवलंय। तोपर्यंत बदाम कापून घ्यायचेत। आता हा खवा मी चमच्याने आता बारीक करून घेते एकदम। आणि आता हा खवा दुधात टाकून घ्यायचा आहे। आणि आता मी यात साखर घालून घेते। साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता याला एक उकळी येऊन द्यायची आहे। दूध आपलं तिकडे उकळतंय खवा आणि साखर घातल्यानंतर। तोपर्यंत मी इकडे कढईत तूप घेतलंय। तूप गरम झालं की त्यात बदाम आणि भोपळ्याच्या बिया टाकून थोड्याशा परतून घ्यायच्यात। थोडंसं परतलं की मग हा लाल भोपळा आपण तुपावर चांगला परतून घेणार आहोत। चांगला परतून घ्यायचा आहे भोपळा, चवीला चांगले लागते खीर मग। परतून झालेला आहे, तुम्ही दुधात टाकून घेते। आता हा भोपळा आपल्याला दुधात चांगला शिजून द्यायचा आहे, एक 5 ते 10 मिनिटं। तोपर्यंत मंद आचेवरती आपण हे दूध उकळत ठेवणार आहोत। बघा, 5 ते 10 मिनिटं झालेली आहेत, आपली खीर उकळते। आता आपली लाल भोपळ्याची खीर तयार झालेली आहे। आता सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत विलायची पावडर। आता वरतून
यातून थोडेसे बदाम आणि भोपळ्याच्या बिया टाकून घेते मी. हे बघा, आपली लाल भोपळ्याची खीर आता तयार झालेली आहे.